नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आता लवकरच नवीन वर्ष येत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून चालू होतं. पण कसं आहे ना, आपण दैनंदिन सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे आता दुधाचं बिल द्यायचं आहे, मुलांची फी द्यायची वगैरे, तर आपण हे 1 जानेवारीपासूनच म्हणजे हेच कॅलेंडर वापरतो आपण. मग ह्यासाठी आपण ह्या नवीन वर्षात सुद्धा काही चांगले उपाय वगैरे करायला काय हरकत आहे. तर आपण काय करायचे, 31 डिसेंबरच्या रात्री बरोबर 12 वाजता एक लाल कपडा अगोदरच आणून ठेवायचा आहे तुम्ही. त्या लाल कपड्यामध्ये अर्धा किलो तुरटी ही नजरबाधा वगैरे अनेक वाईट निगेटिव्ह गोष्टींना दूर ठेवते, म्हणून अर्धा किलो तुरटीचा मोठा खडा आणायचा आहे. त्याच्यामध्ये 2 वेलची आणि 2 लवंगा ठेवायच्या आणि त्याची पोटली बनवून आपल्या मुख्य जो दरवाजा आहे त्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ते टांगायचं आहे. जर कोणाला रात्री काही कारणाने नाही शक्य झालं तर दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी दिवशी सकाळी सकाळी तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. म्हणजे कसं आहे, त्या दरवाजाच्या खालून लोक येणार जाणार बाहेरून. कोणाची चांगली नजर असते, कोणाची वाईट असते, आपल्याला नाही कळत ते. पण ह्या उपायाने सगळं चांगलं होईल. आपल्या घरात निगेटिव्हिटी येणार नाही आणि पॉझिटिव्ह वातावरण राहील, चांगलं वातावरण राहील. नमस्कार, हॅपी न्यू इयर.